शाश्वत विकासासाठी आणि नाशिक शहराच्या प्रगतीत हातभार लावणारा सार्वजनिक विक्री उपक्रम अर्थात ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड नाशिक महानगरपालिकेनं बाजारात आणला। आज नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगोरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते या ग्रीन बॉन्डचं उद्घाटन करण्यात आलं। नाशिककरांनो, तुम्हाला जर सुरक्षित गुंतवणूक करून शहराच्या प्रगतीत हातभार लावायचा असेल तरी गुंतवणूक एक सुवर्ण संधी असणार आहे। हा गुंतवणूक कालावधी 25 फेब्रुवारीला सुरू होणार आहे। 2 मार्च पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे। याचा व्याजदर 8.05% दराने व्याज मिळणार आहे। याबाबत अधिक माहिती नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगोरी आडके यांनी दिली। म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांनी ग्रीन बॉन्डचा लॉन्च आणि ही प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे। अतिशय आनंदाचा क्षण आहे की जसा काळ बदलत जातो तसे आपण वेगवेगळे पर्याय गुंतवणुकीचे देखील आणि मार्केटमधनं काय काय होऊ शकतं, कारण आपल्याला शहराचा विकास करायचा आहे, त्यामध्ये प्रत्येकाला भागीदारी कशी मिळू शकते। आणि हे करत असताना सिंहस्थ पर्व आपल्याकडे आहे। आपण जेव्हा सिंहस्थासाठी प्लॅनिंग करतो ते शाश्वत विकासाकडे जाईल कसं, या संदर्भात आज ग्रीन बॉन्डचं लॉन्च आपण करतोय। 25 तारखेला हा इश्यू जो आहे तो आपल्याला दिसेल ओपन होताना, आणि हा 2 तारखेपर्यंत रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी देखील अवेलेबल आहे। या निमित्ताने मी आपल्या सगळ्या बिल्डर्स, इंडस्ट्रियलिस्ट, वेंचर कॅपिटलिस्ट आणि सगळ्याच नागरिकांना सांगू इच्छिते की कुंभमेळ्याचा पर्व येतोय आणि प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायचा आहे। तर ज्यांना जी क्षमता असेल त्या पद्धतीने आपण ह्या ग्रीन बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करावं, कारण हे अतिशय योग्यरित्या असं सेबीने इव्हॅल्युएट केलेलं आहे। आपले जे याच्यामधले रिटर्न्स आहेत ते FDs पेक्षा चांगले आहेत, आणि निश्चितपणे हे ग्रीन बॉन्ड्स असल्याने आपल्याला पाण्यासाठी कोणतं तरी कॉन्ट्रीब्युशन देण्याची ही संधी आहे। आणि नाशिक हे पुढे जात आहे मजबूतीसाठी। आपण जो काही मुगले धरणाचा हा प्रकल्प आहे त्यासाठी याचा वापर होणार आहे, आणि 2039 पर्यंत हा जो बॉन्ड आहे त्याच्याने येणारे जे काही रक्कम आहे ती वापरली जाणार आहे। नुसतं ह्या सिंहस्थापुरता नाही तर ही रक्कम पुढच्या येणाऱ्या सिंहस्थापर्यंत पण वापरली जाईल। अशा पद्धतीने याचं प्लॅनिंग झालंय, आणि नक्कीच नाशिककर म्हणून आपण याचा फायदा घेऊ शकता आणि आपल्या सिंहस्थात पण आपण भागीदार होऊ शकता। या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना त्या ग्रीन बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी या ठिकाणी होत आहे। येणाऱ्या सिंहासनाच्या गुंतवणूक त्यांचा सुद्धा मोठा हातभार या सगळ्या प्रक्रियेमध्ये लागणार आहे। आणि ज्या पद्धतीने जे रिटर्न्स महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेले आहेत इतर तुलनेमध्ये ते रिटर्न सुद्धा फार चांगले आहेत, आणि त्या आधारापासून गुंतवणूकदार या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो। तर मला वाटतं आपल्या सर्वांचा हातभार या येणाऱ्या सिंहस्थासाठी आणि WTC याच्यामध्ये हा फार मोलाचा असणार आहे। मी उपमहापौर या नात्याने या जो काही हा प्रकल्प आलेला आहे, जी हा बॉन्ड आलेला आहे, त्याचा मी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला सर्व गुंतवणूकदारांना विनंती करू इच्छितो की आपण आपलं योगदान द्या, सहकार्य करा आणि भागीदार व्हा। या माध्यमातून जमा झालेला निधी नाशिकमधील पर्यावरणपूरक प्रकल्पासाठी वापरला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने आणलेला ग्रीन बॉन्ड उपक्रम हा शहराच्या शाश्वत विकासासाठी एक नवा पैलू ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।